नमस्कार मित्रांनो, आपल्या या पृथ्वीचा 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे, ज्याला जलावरण म्हणतात। या जलावरणात 5 महासागर आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर, दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंद महासागर, चौथा आहे दक्षिण महासागर आणि पाचवा व सर्वात लहान महासागर आहे आर्टिक महासागर। मित्रांनो, मानवाने विज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे असूनही मानव या विशाल महासागराच्या केवळ 20% भागाचा सखोल अभ्यास करू शकला आहे। आजही महासागरांचा सुमारे 80% विशाल भाग आपल्या मानवांसाठी पूर्णपणे अज्ञात आहे। म्हणजेच महासागरांच्या खोलवर अजूनही अशी अनेक रहस्य दडलेली आहेत, ज्याबद्दल आपण मानव अजूनही अभिज्ञ आहोत। आणि असाच एक रहस्यमयी आणि थरारक भाग म्हणजे हिंद महासागर। जगातील 5 महासागरांपैकी पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरानंतर हा जगातील तिसरा सर्वात मोठा महासागर आहे, जो पृथ्वीच्या एकूण 60% क्षेत्रावर पसरलेला आहे। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जितके पाणी आहे, त्यापैकी सुमारे 20% पाणी एकट्या हिंद महासागरातच आहे। या महासागराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे नाव आपल्या भारत देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। हा जगातील एकमेव असा महासागर आहे ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। मित्रांनो, संस्कृत ग्रंथांमध्ये याला रत्नाकर म्हटले आहे, ज्याचा अर्थ रत्ने देणारा महासागर असा होतो। तसे मी तुम्हाला हेही सांगते की हिंदू धर्म ग्रंथांमध्ये या महासागराला हिंदू महासागर म्हणूनही ओळखले जाते। तसे तुम्ही हेही ऐकले असेल की हिंद महासागराला सर्वात तरुण महासागर असेही म्हटले जाते, कारण संशोधकांच्या मते हा महासागर सुमारे 73 कोटी वर्षापूर्वी जन्माला आला होता। हिंद महासागराचे पाणी जगाच्या इतर महासागरांपेक्षा खूपच उष्ण मानले जाते। म्हणजेच हिंद महासागराचे पाणी कधी कधी इतके गरम होते की त्याचे तापमान 36 अंशापर्यंत पोहोचते। मित्रांनो, हिंद महासागराचे एकूण क्षेत्रफळ 7,05,60,000 चौरस किलोमीटर आहे। जर आपण त्याच्या रुंदीबद्दल बोललो तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशात हिंद महासागराची रुंदी सुमारे 10,000 किलोमीटर आहे, ज्यामध्ये लाल समुद्र आणि पार्शियल खाडीचाही समावेश आहे। खोलीबद्दल बोलायचे झाल्यास हिंद महासागराची ॲव्हरेज खोली 3,890 मीटर आणि सर्वात अधिक खोली 7,450 मीटर आहे। या महासागरात हजारो बेटे आहेत, पण त्यापैकी सर्वात मोठी बेटे माडागास्कर आणि श्रीलंका आहेत। हिंद महासागराचा विस्तार भारताच्या पश्चिमेला आफ्रिकेपर्यंत आणि पूर्वेला इंडोनेशिया व श्रीलंकेच्या सीमेपर्यंत आहे। तुम्हाला माहित आहे का, महासागरांमधील पाण्याचा प्रवाह नेहमीच एकाच दिशेने वाहतो, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंद महासागरातील पाण्याचा प्रवाह वर्षातून 2दा बदलतो। उन्हाळ्यात मान्सूनच्या वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह भारताकडे असतो आणि हिवाळ्यात तो आफ्रिकेकडे वाहू लागतो। तर चला जाणून घेऊया की कोणत्या नद्या हिंद महासागरात जाऊन मिळतात। हिंद महासागरात मिळणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा या सर्वात महत्त्वाच्या नद्या आहेत। याशिवाय जगातील 2 सर्वात मोठ्या नद्या ब्रह्मपुत्र आणि गंगा सुद्धा हिंद महासागरात जाऊन मिळतात। या नद्या 2000 किलोमीटर दूर असलेल्या हिमालय पर्वतरांगेतून वाळू आणि माती आणून समुद्रात सोडतात, ज्यामुळे नद्यांच्या मुखासमोर महासागरात अनेक बेटे तयार होतात, ज्यांचे नैसर्गिक सौंदर्य जगात इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही, जे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरते। मित्रांनो, हिंद महासागरातील सर्वात खोल दरी सुंदा ट्रेंच आहे, जिला जावा ट्रेंच म्हणूनही ओळखले जाते। तिची कमाल खोली 7,725 मीटर आणि लांबी अंदाजे 320 किलोमीटर आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की हिंद महासागर आशिया, युरोप आणि आफ्रिका या खंडांना जोडतो, ज्याला व्यापाराच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे। भारताचा अंदाजे 78% आंतरराष्ट्रीय व्यापार हिंद महासागरामार्फत होतो। हिंद महासागराच्या सीमा 40 देशांना स्पर्श करतात आणि याच्या किनारपट्टीवर जगाची 40% लोकसंख्या राहते। याशिवाय जगातील व्यापाराचा 2/3 भाग आणि एकूण मालापैकी 1/3 वाहतूक केवळ हिंद महासागरातूनच होते, जे देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल, आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू, बाय।